हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये अवैध माती वाहतुकीचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. उघड्या डोळ्यांनी होणारी अवैध माती वाहतूक प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे. प्रशासन शांत का? महसूल प्रशासन शांत का? असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे. वसमत ते परभणी रोडवर दररोज 100 ते 150 हायवा टिपर भरधाव वेगाने धावत असल्याचे चित्र असून या वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माती भरली जात असल्याने नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर उडणारी धूळ, वाढते प्रदूषण आणि अपघातांचा धोका यामुळे नागरिक आता त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी याच हायवा टिपरमुळे 4 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. तरी देखील प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई न केल्यामुळे नागरिकातून आता संताप व्यक्त होत आहे. अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूल पोलीस आणि आरटीओ विभागाची संयुक्त जबाबदारी असतानाही चेक पोस्टवर प्रभावी तपासणी होत नसल्याचा आरोप आता नागरिकातून उपस्थित केला जात आहे. मुळात हे चेक पोस्टच वाऱ्यावर असल्याचा आरोपही आता थेट नागरिकांनी उपस्थित केला आहे. या दरम्यान तहसीलदाराचे गस्ती पथक केवळ नावालाच असल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे. दरम्यान विविध सामाजिक संघटनांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला असून दिनांक 22 मे रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत येथे आमरण उपोषणावर ढोल बजाव आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये अवैध माती वाहतूक तात्काळ बंद करा, वीट भट्ट्यावरील अवैध माती साठा जप्त करा, संबंधित वाहतूक मालक, वीट भट्टी मालक आणि माती माफियावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अवैध वाहतुकीवर कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी अशी मागणीही आता आंदोलनकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की प्रशासन माती माफियावर कारवाई करणार की पुन्हा एकदा मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जाणार, हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. वसमतवरून लोकपरिवर्तन न्यूजसाठी वसमतवरून विशेष रिपोर्ट. लोकपरिवर्तन न्यूजसाठी वसमत हिंगोलीवरून विशेष रिपोर्ट.